जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची मराठवाडा बैठक नांदेड येथे संपन्न। मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचा मराठवाडा संवाद दौरा आणि प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज दिनांक 31 मार्च रोजी नांदेड येथे संपन्न झाली। या बैठकीस अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताकट, प्रदेश उपाध्यक्ष कालिंदीताई टुबे, राष्ट्रीय संघटक शिवमती मुळे, प्रदेश संघटक डॉक्टर शीतल कल्याणकर, प्रदेश प्रवक्त्या डॉक्टर भारती मडवई, नवनिर्वाचित विभागीय अध्यक्ष डॉक्टर विद्या पाटील, नवीन जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर सुमित्रा वडसकर, जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण कल्पना चव्हाण, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुणा जाधव, विभागीय कार्याध्यक्ष मीनाक्षी पाटील, नवनिर्वाचित हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवमती थेंबाळे, जिल्हा सचिव वनिता देवसरकर, जिल्हा कार्यकारिणीच्या अन्य महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेरा पाटील, कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सोपान शिवसागर, तसेच मराठा सेवा संघ उत्तरचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील आणि जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणी उपस्थित होत्या। प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व जिजाऊ ब्रिगेडचे संघटन वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले। नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। अतिशय चांगला प्रतिसाद आहे। अगदी विदर्भाचा जो शेवटचा टोक आहे, गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल, भंडारा असेल, जो नक्षलवादी एरिया आपण म्हणतो तिथे कोणी जात नाही सहसा, तिथे सुद्धा अगदी भरभरून प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये येण्यासाठी खूप महिला इच्छुक आहे। पद घेण्यासाठी किंवा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी सुद्धा जिजाऊ ब्रिगेडसारखं जे वैचारिक आणि आक्रमक संघटन आहे त्यामध्ये येण्यासाठी महिला खूप जास्त प्रमाणात इच्छुक आहेत। आज जी परिस्थिती आहे देशाची, अगदी म्हणजे धार्मिक वातावरण बिघडवून सर्व देशाचं राजकारण सुरू आहे आणि धार्मिक जो पगडा आहे तो स्त्रियांवरती जास्त आहे। म्हणजे जी आज देशाची परिस्थिती सुधारायची आहे ती स्त्रियांवर अवलंबून आहे, आमची जबाबदारी आहे। त्यामुळे सर्व महिलांना माझा एक या चॅनलच्या माध्यमातून एक संदेश म्हणा किंवा एक विनंती आहे सर्वांना की जिजाऊ ब्रिगेडसारख्या वैचारिक संघटनेशी जुळा आणि आपला जो विचार आहे तो परिपक्व करून घ्या आणि देशामध्ये हे राजकीय दृष्टिकोनातून जो आपला फायदा घेतात, गैरफायदा घेतात, त्याकडे आपण एक चिकित्सकपणे आणि डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि आपलं चांगलं बरं वाईट जे काय आहे ते घडामोडी आपल्याला कळल्या पाहिजे। यासाठीच आपण मुख्य प्रवाहामध्ये येऊन या संघटनेशी जुळावं असं माझं या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे। जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणीचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दौरा आमचा चालू आहे। नुकताच नांदेड इथे हिंगोली आणि नांदेड जिल्हा कार्यकारिणी आपण प्रसिद्ध केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर जिजाऊ ब्रिगेड वाढावी यासाठी सध्या संघटन बांधणी दौरा आपला चालू आहे। मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ झालेले आहे आणि आपण आता मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या नियुक्त्या आज केलेल्या आहेत। तर यानंतर जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला जिजाऊ ब्रिगेड पोहोचवायची आहे। प्रति गावात शाखा जिजाऊ ब्रिगेडची राहणार आहे यानंतर आणि सर्वच क्षेत्रामध्ये महिला पुढे आल्या पाहिजे आणि सर्व दृष्टीने त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे आणि देशाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये सर्व स्त्रियांचा एक योगदान असलं पाहिजे, सहभाग असला पाहिजे। ब्रिगेडचा मोठा उद्देश आहे आणि तशा प्रकारे सर्व महाराष्ट्रभर सध्या काम चालू आहे। आज या बैठकीमध्ये अरुणाताई जाधव ज्या नांदेडच्या जिल्हाध्यक्ष होत्या त्यांची नियुक्ती आपण प्रदेश सदस्य म्हणून केलेली आहे। तसेच डॉक्टर विद्याताई पाटील या सुद्धा जिजाऊ ब्रिगेडच्या इथल्या जिल्हाध्यक्ष होत्या, त्यांची नियुक्ती आपण नांदेड आणि परभणी हिंगोली या विभाग अध्यक्षपदी केलेली आहे। तसेच 2 जिल्हाध्यक्ष आपण इथे दिलेले आहे, एक सुमित्राताई वडसकर उत्तर भागामध्ये आणि दुसरी नियुक्ती दिलेली आहे शिवमती कल्पनाताई चव्हाण यांची दक्षिण भागामध्ये आपण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। तसेच मीनाक्षीताई पाटील यांची विभागीय कार्याध्यक्ष म्हणून इथे आपण नियुक्ती केलेली आहे। जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून संजीवनीताई सूर्यवंशी यांची आपण इथे नियुक्ती केलेली आहे। हिंगोली जिल्हाध्यक्ष तसेच हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून आपण साधनाताई हेंबाडे यांची नियुक्ती केलेली आहे। नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे खूप खूप अभिनंदन करते आणि पुढील कार्यास त्यांना भरभरून शुभेच्छा देते। जय जिजाऊ, जय शिवराय। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।